मला सांगायला खूप आवडेल, की काही ग्रामपंचायतीनं इतकं छान म्हणजे पार्टिसिपेशन केलंय, की स्वतंत्र एक रूमच त्यांनी बांधून दिली आहे शाळेला कित्येक ठिकाणी, की स्वतंत्र एक रूम बांधून दिली. ती रूम मस्त म्हणजे बाहेरून पण पिंक कलर दिला, आतमधून पण पिंक कलर दिला. म्हणजे ग्रामपंचायतीने एवढा स्वतःहून पुढे येऊन निधी खर्च केलेला आहे. तर आपण एखादी चांगली आयडिया मांडली, आपण एखादा चांगला विचार मांडला, तर कोल्हापूरकर खूप चांगला उचलून धरतात. त्याचं हे उदाहरण आहे. त्याने मी सगळ्याच जिल्ह्यातल्या शाळांना असं आवाहन करेल, की म्हणजे जर तुमच्याकडे रूम उपलब्ध असेल ना, तर बेसिक एक कॉट देणं किंवा बेड देणं किंवा सॅनिटरी वेंडिंग मशीन बसवणं, डिस्पेन्सर बसवणं असेल किंवा फॅन बसवणं असेल, साधा एक आरसा देणं, वॉश बेसिन असेल, असं देणं म्हणजे खूप मोठा निधी लागत नाही. म्हणजे जागा नसेल तर थोडंसं जागा उपलब्ध करून रूम बांधायला खर्च होऊ शकतो. पण तुमच्याकडे जर रूम उपलब्ध असेल, तर ह्या बाकीच्या गोष्टी करायला फार खर्च येत नाही. त्यामुळे सगळ्या शाळांनी करावं असं माझं तुमच्या निमित्तानं मी आवाहन करते. नमस्कार दर्शको, तरुण भारत समाजच्या नवे वर्ष नवे संकल्प या मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. यंदाच्या वर्षी जिल्ह्याच्या विकासासाठी काय उपाययोजना असणार आहेत, काय संकल्पना असणार आहेत याचा आढावा आपण घेत आहोत. आणि नुकताच जिल्हा परिषदच्या माध्यमातून पिंक रूम ही आगळीवेगळी संकल्पना राबवण्यात आली. ही आगळीवेगळी संकल्पना महिलांसाठी विशेषतः मुलींसाठी राबवण्यात आली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पिंक रूम म्हणजे काय आणि याचा मुलींना काय फायदा होणार आहे, हे जाणून घेण्यासाठी मी आले आहे जिल्हा परिषद कार्यालयामध्ये आणि आपल्यासोबत आहेत शिक्षणाधिकारी मीना शेनकर मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्ते मॅम. प्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. येस मॅम, तुम्हालाही सगळ्यांना हॅपी न्यू इयर. सध्या जिल्ह्यांमध्ये पिंक रूमची चर्चा सुरू आहे आणि नेमकी पिंक रूम आहे तरी काय? पिंक रूम म्हणजे मुलींसाठी एक स्वतंत्र आम्ही खोली तयार केलेली आहे. बेसिकली अशी खोली की ज्याला आपण पिंक रंगाने रंगवलेलं आहे. पिंक कलर देण्यामागचा उद्देश, पिंक कलर असं एक छान शांततेचं, प्रेमाचं आणि एक आत्मीयतेचं ज्याला म्हणतो ना आपण हे आहे, असा प्रतीक आहे. त्यासाठी ते पिंक रंग आहे. तो कॉन्सेप्ट आहे. पिंक रूममध्ये आपण मुलींना एक त्यांना प्रायव्हसी मेंटेन व्हावी, त्यांना एक गोपनीयता मिळावी, त्यांना काही आयत्या वेळी त्यांची मेन्स्ट्रुअल सायकल सुरू झाली तर त्यांना लगेच चेंजिंग रूम अवेलेबल व्हावी. त्या रूममध्ये त्यांना असं वाटलं की आपल्याला थकल्यासारखं झालंय तर तिथे त्यांना आराम करता यावा, तिथे त्यांना फ्रेश होता यावं. त्यांना तिथं सॅनिटरी वेंडिंग मशीन असेल, सॅनिटरी डिस्पेन्सर असेल, त्यांना फॅन असेल, की जेणेकरून मुलींना असं व्हायला नको की त्यांची मासिक पाळी सुरू झालेली आहे. मासिक पाळी दरम्यान त्यांना त्यांच्या ज्या काही विशेष गरजा आहेत मुलींच्या, की मासिक पाळी असेल तर दर 3-4 तासांनी ते चेंजिंग करणं आवश्यक असतं. मग ते 3-4 तासांनी चेंजिंग करायला जागा उपलब्ध नाही म्हणून मुली शाळा बुडवतात. तर असं मुलींनी शाळा बुडवू नये म्हणून ती रूम आहे. त्याशिवाय पण अनेकही गोष्टी आहेत. समजा कधी-कधी असं होतं की आता आमच्या एवढ्या स्पर्धा असतात, क्रीडा स्पर्धा असतात. त्याच्यामध्ये मुली खेळामध्ये सहभागी होतात. मग शाळेच्या युनिफॉर्मवर मुली खेळत नाहीत. तर खेळासाठी एक स्वतंत्र त्यांचा म्हणजे पेहराव असतो. मग त्याच्यासाठी पण त्यांना चेंजिंग रूमची गरज असते किंवा त्यांना असं वाटलं की मला काहीतरी थोडंसं प्रायव्हसी हवी आहे. मला माझ्या टीचरशी किंवा माझ्या महिला शिक्षकांशी पण मला काही बोलायचंय. तसं एक स्वतंत्र, गोपनीयतेचं, आत्मीयतेचं वातावरण मुलींना मिळावं याच्यासाठी पिंक रूम डिझाइन केलेली आहे. पिंक रूमची संकल्पना कशी सुचली तुम्हाला? ना मॅम, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अनेक आपण जेव्हा काम करत असतो ना, तर आपण काम करत असताना एक 2-3 प्रकारच्या पॅरामीटरवर काम करतो. पहिल्यांदा एक इन्फ्रास्ट्रक्चरवर काम करतो, दुसरं आपण क्वालिटीवर काम करतो आणि तिसरं आपल्याला जे त्यांच्यावर संस्कार करायचे असतात त्याच्यावर पण आपण काम करत असतो. आता इन्फ्रास्ट्रक्चर देत असताना आपण बऱ्याचदा वर्गखोली देणं किंवा पिण्याच्या पाण्याची सुविधा देणं, मुलींसाठी स्वतंत्र टॉयलेट देणं, मुलांसाठी टॉयलेट देणं, असं सगळे इन्फ्रास्ट्रक्चरचे पॅरामीटर आमचे ठरलेले आहेत. ते इन्फ्रास्ट्रक्चर दिल्यानंतर ज्यावेळी क्वालिटी ॲस्पेक्टचा आपण विचार करतो, क्वालिटीबाबत विचार करत असताना खूपदा आपल्याला जो काही प्रॉब्लेम येतो ना, तो प्रॉब्लेम असा येतो की मुलींचं गैरहजेरीचं प्रमाण जास्त आहे. मग मुली गैरहजर का राहतात? तर त्याची जी वेगवेगळी अनेक कारणं आहेत. त्या अनेक कारणांमध्ये हे एक महत्त्वाचं कारण आहे असं लक्षात आलं आणि ज्यावेळी मुली विशेषतः मासिक पाळी व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये विचार करत असताना, मासिक पाळी जेव्हा मुलींना सुरू होते, तेव्हा त्यांना भीती वाटते. खूप भीती काय वाटते, की बाबा जास्तच जर एखाद्या वेळी फ्लो झाला, तर आयत्या वेळी मी शाळेत काय करू? आयत्या वेळी मला जर तिथे तशी सुविधा नसेल, तर मला काही प्रॉब्लेम आला आणि म्हणजे बाहेर असं काही त्याच्या बाबतीमध्ये मला फेस करावं लागलं, तर त्या घाबरून जातात, भितात त्या. मग असं होऊ नये म्हणून आपल्याला पण ती एक नैसर्गिक गरज आहे. तुमची माझी प्रत्येकाची ती एक नैसर्गिक गरज आहे आणि ती नैसर्गिक गरज नैसर्गिकरित्या पूर्ण करणे ही प्रशासनाची पण गरज म्हणजे ड्युटी आहे आणि अशा पद्धतीचा विचार करून ते पिंक रूमचं खरं तर हा कॉन्सेप्ट माझा नाहीये. मी ऑनेस्टली सांगेल, हा आपले ग्रामविकास मंत्री महोदय गोरे साहेबांचा हा कॉन्सेप्ट आहे. गोरे साहेब कोल्हापूरमध्ये आले होते ग्रामस्वराज अभियानचं इनॉग्रेशन करायला. त्यावेळी सीओ सरांशी त्यांनी बोलले की ह्याची खूप गरज आहे, तुम्ही कोल्हापूरमध्ये हे करा. मग सीओ सर मला म्हटले आपण करूया मॅडम.
दरवेळी असं असतं की कुठलाही नवीन एखादा उपक्रम राबवायचा म्हटलं की निधी. पण मग आम्ही म्हटलं की सर नाही, याच्यासाठी आपल्याकडे आता काही जिल्हा परिषदमध्ये पण निधी नाहीये. मग आम्ही वेगवेगळ्या निधीचा पण विचार केला. जसं ग्रामपंचायत ज्या ठिकाणी सक्षम आहे त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निधीचा उपयोग करूया. ग्रामपंचायती सक्षम नसतील तर म्हणजे सक्षम नसतील तर माझे विद्यार्थ्यांचे मेळावे घेण्याचा नुकताच आपला आता एक जी आर आलेला आहे. मग माझे विद्यार्थ्यांकडून तुम्ही काही निधी जमा होतो का पहा, ग्रामस्थातून काही तुम्ही निधी मिळतो का बघा, CSR मधून काही मिळतो का पहा, किंवा आम्ही समग्र शिक्षा अभियानमध्ये शाळा अनुदान देतो शाळांना, किंवा काही ठिकाणी तर आमच्या शिक्षकांनी कॉन्ट्रीब्युशन करून सुद्धा पिंक रूम तयार केलेले आहेत. जिल्ह्यामध्ये आपल्या ज्या 770 पिंक रूम आता झालेल्या आहेत, आमच्या 833 शाळा आहेत. 833 पैकी 770 शाळांमध्ये पिंक रूम तयार झालेले आणि बाकीच्या आहेत काही जागेच्या अडचणीमुळे, काही अशा प्रगतीपथावर आहेत, त्या पण आमच्या होतील. साधारण महिनाभरामध्ये त्या देखील पूर्ण होतील. तर काही ठिकाणी ना इनोव्हेटिव्ह पिंक रूम म्हणजे नाविन्यपूर्ण पिंक रूम तयार केलेले आहेत. मग नाविन्यपूर्ण पिंक रूम तयार करताना काहींनी असं छान सगळं मासिक पाळीची माहिती मुलींना आतमध्ये त्यांनी डिजिटल बॅनर तयार करून लावलेले आहेत. स्वच्छतेचे जे काही आपले संदेश असतात ते स्वच्छतेचे संदेश त्यांनी ह्याच्यावर लावलेले आहेत. त्यानंतर त्यांनी काही ठिकाणी असं लायब्ररी मुलींना उपलब्ध करून दिलेली आहे. प्रत्येक पिंक रूम मध्ये आम्ही सांगितलं की म्हणजे पिंक रूम जरी गोपनीय असले तरी लाईट व्हेंटिलेशन, एअर व्हेंटिलेशन तिथं चांगलं असलं पाहिजे, त्या पद्धतीनं पण व्यवस्था असली पाहिजे, तर ते फॅन असला पाहिजे कंपल्सरी. तर ह्या सगळ्या सुविधा पण दिलेल्या आहेत. काही ठिकाणी तर इव्हन म्हणजे पर्टिक्युलर पिराच्या वाडीमध्ये सर उद्घाटनाला गेले होते. त्या सरपंच मॅडमनी सांगितलं की आम्ही मुलींसाठी गुळ आणि शेंगदाणे पण आम्ही इथे ठेवलेत, की मुली थकून जर इथे येणार असतील, खेळून त्या थकून इथे येणार असतील तर त्यांना थोडंसं ते खाऊन एनर्जेटिक वाटेल. मेन महत्वाचं काय आहे की या संपूर्ण कालावधीमध्ये कधी कधी असं थकल्यासारखं वाटणं हे खूप नैसर्गिक आहे, की जास्तच जर तुमचं म्हणजे ब्लिडिंग फ्लो असेल तर थकल्यासारखं वाटू शकतं. अशा वेळी जर तिला आरामाची गरज वाटली, तिला कुठल्या प्रायव्हसीची गरज वाटली, तिला चेंजिंग रूमची गरज वाटली, तर ती तिची पूर्ण व्हावी याच्यासाठी आम्ही हे केलेलं आहे. तुम्ही म्हणला की 770 राबवल्या. कुठे कुठे आहेत या पिंक रूम सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये? नाही, मी ती शाळांची यादी देईल आता. 770 शाळा तर काही मी तुम्हाला सांगणार तर शक्य नाही, पण माझ्याकडे तालुका आणि ह्या शाळांची यादी आहे, ती यादी मी तुम्हाला प्रोव्हाइड करते. किती ते किती वयोगटातल्या मुलींसाठी हे असणार आहे नाही, आता संकल्पना? आम्ही असा विचार केला होता पिंक रूम तयार करताना. आमच्या जिल्हा परिषदेच्या 1957 शाळा आहेत. 1957 पैकी आमच्याकडे 6वी ते 8वीचे वर्ग असणाऱ्या शाळा 833 आहेत. मग 6वी ते 8वीचे वर्ग असणाऱ्या शाळांमध्ये आपण हे करूया, कारण साधारण त्या वयोगटातल्या मुलींना मासिक पाळी सुरू होण्याची शक्यता असते, किंवा त्या वयोगटातल्या मुलींना चेंजिंग रूम अवेलेबल असणं किंवा अशा प्रकारची प्रायव्हसी मेंटेन करणं गरजेची वाटते. त्यामुळे त्या शाळांमध्ये कंपल्सरी आम्ही पिंक रूम केलेत. मला सांगायला खूप आवडेल की काही ग्रामपंचायतीनं इतकं छान म्हणजे पार्टिसिपेशन केलंय की स्वतंत्र एक रूमच त्यांनी बांधून दिली आहे शाळेला. कित्येक ठिकाणी की स्वतंत्र एक रूम बांधून दिली. ती रूम मस्त म्हणजे बाहेरून पण पिंक कलर दिला, आतमधून पण पिंक कलर दिला. म्हणजे ग्रामपंचायतीने एवढा स्वतःहून पुढे येऊन निधी खर्च केलेला आहे. तर आपण एखादी चांगली आयडिया मांडली, आपण एखादा चांगला विचार मांडला, तर कोल्हापूरकर खूप चांगला उचलून धरतात. त्याचं हे उदाहरण आहे. पिंक रूम ही संकल्पना राबवली आहे, पण शिक्षकांचा आणि मुख्याध्यापकांची भूमिका काय असणार आहे या संदर्भात? नाही, शिक्षकांची आणि मुख्याध्यापकांची भूमिका इतकीच असणार आहे याच्यामध्ये. याला जोडून मी अजून एक दुसरा उपक्रम तुम्हाला सांगेल की आता आमच्याकडे ना अशा ऑलमोस्ट 600 ते 650 शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या, की जिथं आमच्याकडे महिला शिक्षिका नाहीये. म्हणजे शाळेमध्ये मुली आहेत पण महिला शिक्षिका नाहीयेत. मग मुलींचे असे जे काही विशेष प्रॉब्लेम असतात त्या मुलींनी कुठे बोलावं, म्हणून मग आम्ही काय केलंय, किशोरी संवाद कार्यक्रम सुरू केलेला आहे. मग किशोरी संवाद मध्ये आम्ही काय केलंय, जर एखाद्या शाळेमध्ये महिला शिक्षिका नसेल तर शेजारच्या शाळेतली महिला शिक्षिका तिथे आम्ही जोडून दिलेली आहे, किंवा केंद्रातली महिला शिक्षिका आम्ही तिथे जोडून दिलेली आहे. त्याचा उद्देश असा आहे की आमचा आनंददायी शनिवार हा उपक्रम ऑलरेडी सुरू आहे, की शनिवारी आम्ही अभ्यास घेत नाही, तर अभ्यासाव्यतिरिक्त सहशालेय उपक्रम त्या दिवशी आम्ही घेत असतो. मग या दिवशी आमच्या ह्या महिला शिक्षिकांनी त्या शाळेमध्ये जावं, त्या मुलींशी त्यांनी बोलावं, त्या मुलींशी हितगुज करावं, गप्पा गोष्टी कराव्यात, सहज सहज बोलता बोलता मुलींना काही प्रश्न असतील तर त्याच्यावर मार्गदर्शन पण करावं आणि मुलींना एक मोकळेपणा बोलण्यामध्ये वागण्यामध्ये यावा, किंवा त्यांना एक सहज वातावरण मिळावं, हा उद्देश आहे. ज्या ठिकाणी आम्हाला महिला शिक्षिका केंद्रातही उपलब्ध नाही झाल्या अशा ठिकाणी आम्ही अंगणवाडी सेविका सुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. काही ठिकाणी तर आम्ही व्यवस्थापन समितीच्या ज्या आमच्या महिला माता भगिनी आहेत त्यांना देखील जोडून दिलेलं आहे. तर आमचं ते पण म्हणजे आमचा ओव्हरऑल उद्देश काय आहे की मुलींना सन्मानाची वागणूक मिळावी आणि त्यांच्या ज्या काही नैसर्गिक गरज आहेत, हा निसर्ग आहे, मासिक पाळी येणं हा निसर्ग आहे आणि त्यांची ती नैसर्गिक गरज आहे, त्यांची प्रायव्हसी मेंटेन होणं, ही त्यांची नैसर्गिक गरज नैसर्गिकपणे पूर्ण करावी आणि तो सन्मान मुली म्हणून त्यांना मिळावा, हा आमचा उद्देश. हे झालं जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये. खाजगी शाळांमध्ये अशा प्रकारचं काही उपक्रम तुम्ही राबवणार आहात का, की किंवा सूचना देणार आहात का खाजगी शाळांमध्ये?
मी तर तुमच्या माहितीसाठी सांगते, मी गगनबावडा तालुक्यात गेले होते मागे 1-1.5 महिन्यापूर्वी. त्यावेळी तिथं पूर्ण तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आणि माध्यमिक शाळा सगळ्यांच्या मुख्याध्यापकांची मीटिंग लावली होती. तर मी त्यावेळी त्यांनाही आवाहन केलं, की हा फक्त विचार आहे. पिंक रूम हा विचार आहे. तो जिल्हा परिषदमध्ये तर आम्ही आमच्याकडे म्हणजे जिल्हा परिषदेचा किंवा पंचायत समितीचा निधी नसताना राबवलाय. हा विचार तुम्ही पण तुमच्याकडे म्हणजे इम्प्लिमेंट करायला हरकत नाही. तर गगनबावडामध्ये मोटिव्हेट होऊन काही शाळांनी, माध्यमिक शाळांनी देखील पिंक रूम तयार केलेले आहेत आणि मी सगळ्याच जिल्ह्यातल्या शाळांना असं आवाहन करेल, की ही नैसर्गिक गरज आहे. ही नैसर्गिक गरज तुम्ही पूर्ण करायला आणि याला खूप मोठा निधी लागत नाहीये. म्हणजे जर तुमच्याकडे रूम उपलब्ध असेल ना, तर बेसिक एक कॉट देणं किंवा बेड देणं किंवा सॅनिटरी वेंडिंग मशीन बसवणं, डिस्पेन्सर बसवणं असेल किंवा फॅन बसवणं असेल, साधा एक आरसा देणं, वॉश बेसिन असेल, असं देणं म्हणजे खूप मोठा निधी लागत नाही. म्हणजे जागा नसेल तर थोडंसं जागा उपलब्ध करून रूम बांधायला खर्च होऊ शकतो. पण तुमच्याकडे जर रूम उपलब्ध असेल, तर ह्या बाकीच्या गोष्टी करायला फार खर्च येत नाही. त्यामुळे सगळ्या शाळांनी करावं असं माझं तुमच्या निमित्तानं मी आवाहन करते. पिंक रूमचं झालं कितीतरी आता विद्यार्थी बघतोय, की किशोरवयीन मुलं असो, शाळेचा प्रेशर असो, मानसिक तणावामधनं जात असतात. मग ते डिप्रेशनमध्ये जाऊन आत्महत्यासारखं प्रकरण आपल्यासमोर येते. त्या मुलांसाठी काय तुम्ही उपाययोजना किंवा काय योजना वगैरे काय केलात का? माझं आहे ना, आता नुकतंच एक प्रशिक्षण झालं राज्य लेव्हलवर. चाइल्ड फंड इंडिया म्हणून एक NGO आहे. चाइल्ड फंड इंडिया आणि राज्य बाल हक्क आयोगाच्या विद्यमाने एक ट्रेनिंग झालं. त्या ट्रेनिंगला मी स्वतः शिक्षण अधिकारी म्हणून गेले होते. त्याच्यामध्ये ना एक विषय असा होता, की ऑनलाईन सेक्शुअल एक्सटॉर्शन जे मुलांचं आता होतंय, ते सेक्शुअल एक्सटॉर्शन थांबवण्यासाठी आपल्याला डिपार्टमेंट म्हणून काही भूमिका घ्यावी लागेल, पालक म्हणून आपल्याला काही भूमिका घ्यावी लागेल किंवा पालकांशी पण आपल्याला संवाद साधावा लागेल. पॅरेंटल काही असे ॲप असतात मोबाईलचे सेटिंगचे, ते ॲप कसे वापरावेत, ते कसे इन्स्टॉल करावेत, याचे काही ट्रेनिंग सेशन अरेंज करावे, असं त्या वर्कशॉप नंतर माझ्या डोक्यात आलं. मी CO सरांशी पण आल्यावर बोलले, की आपण या नेक्स्ट इयरचं जे बजेट आहे, त्या बजेटमध्ये बघूया. आता लोकप्रतिनिधी पण मंडळी सगळी येतील, त्यांनाही आम्ही आमचा हा कॉन्सेप्ट समजावून सांगू. कॉन्सेप्ट म्हणण्यापेक्षा मी त्याची गरज मी म्हणेल, की आपण समजावून सांगू, की आता ही जी पुढची पिढी आहे, त्या पुढच्या पिढीला जर आपल्याला सुरक्षित वातावरण द्यायचं असेल, तर ज्या गोष्टी आज त्यांना कळत नाहीत आणि म्हणून ते आहारी जातात. ऑनलाईन सेक्शुअल एक्सटॉर्शन तुमचं होतं म्हणजे मुलांना कळत नाही. मुलांना कुठेतरी इमोशनल त्यांना असा एकटेपणा जाणवतो. मग इमोशनल एकटेपणा जाणवतो म्हणून ते सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणाशी तरी कम्युनिकेशन करतात. सुरुवातीला हे कम्युनिकेशन नॉर्मल असतं, पण हे नॉर्मल कम्युनिकेशन नंतर मग अशा टप्प्यावर येऊन थांबतं, की मुलांचं एक्सटॉर्शन केलं जातं. तर याच्या बाबतीमध्ये आपल्यालाच आपल्या समाजाला वाचवायचं असेल, आपल्या पुढच्या पिढीला जर आपल्याला खूप चांगलं आपण म्हणूया एक वातावरण द्यायचं असेल, तर आपली पण जबाबदारी आहे. त्याच्यासाठी तो प्लॅन माझ्या डोक्यात सध्या तर आहे. बघूया आता तो भविष्यात कसा इम्प्लिमेंट होतो. अ, आता जिल्ह्यामध्ये असो किंवा राज्यामध्ये असो, खाजगी शाळांचं कॉम्पिटिशन जिल्हा परिषदला बघायला मिळते. मग खाजगी शाळांमध्ये पालक किंवा मुलं जाऊ नयेत यासाठी काय तुम्ही राबवणार आहे का? त्यांना इकडं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये वळवण्यासाठी काय तुमच्या योजना असणार आहेत का? नाही, मी तर असं म्हणेल वेगळी योजना असं नाही, क्वालिटी इज द SOP म्हणजे असं म्हणूया आपण. कारण आम्ही आमची जर गुणवत्ता चांगली ठेवली, शेवटी पालकांना काय हवंय, पालकांना त्यांचं मूल कुठल्या शाळेमध्ये जातं हे एक त्यांचं स्टेटस सिम्बॉल नक्की आहे. पण तरी सुद्धा आजही मी बघते गावोगावी जेव्हा मी शाळांमध्ये जाते त्यावेळी आमचा जो शिष्यवृत्तीचा चांगला निकाल आहे, NNMSचा आमचा जो चांगला निकाल आहे, याच्यामुळे पालक आमच्या शाळांमध्ये मुलांना घालतात आणि मी आता कालच मी एक शाळा व्हिजिट केली होती. मी बुदरगडला पंचायत समितीला गेले होते. येता-येता मी मुदाळच्या शाळेमध्ये 5:15ला पोहोचले होते. ॲक्चुअली आमच्या शाळा 5 वाजता सुटतात. 5 झाला आमची शाळेची सुट्टी होते. 5:15ला आमचा 5वीचा शिष्यवृत्तीचा वर्ग सुरू होता. आणि 5वीच्या शिष्यवृत्तीच्या वर्गामध्ये 5:15ला गेलं तर अक्षरशः इतकी छान आमची मुलं फ्रेश होती ना, मी त्यांना काही प्रश्न विचारले तर तेव्हा तितक्याच ताकदीनं, तितक्याच एनर्जीनं त्या मुलांनी उत्तरं दिली आणि आमचे शिक्षक पण शाळेमध्ये होते. म्हणजे याचा अर्थ काय, की आजही आम्ही क्वालिटीसाठी काम करणं याच्यावर आमचा फोकस ठेवलाय. कारण आम्ही जर छान क्वालिटी देतोय, तर मला वाटतं आम्हाला वेगळं काही करण्याची फार आवश्यकता नाहीये. डेफिनेटली आता हे जग आहे ना, ते प्रेझेंटेशनचं युग आहे. ह्या प्रेझेंटेशनमध्ये चकाचक दिसणाऱ्या इमारती पाहिजेत, स्वच्छता पाहिजे, युनिफॉर्म पाहिजे, ह्या सगळ्यावर आमचा फोकस आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, की कोल्हापूर DPCच्या निधीमधून ऑलमोस्ट 100 कोटी निधी आपल्या शाळांच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी दिलेला आहे. तर आमचं त्याही पातळीवर प्रयत्न आहे, की शाळांच्या इमारती एकदम चांगल्या दर्जाच्या, चांगल्या क्वालिटीच्या करायच्या, की ते दिसणारं जे जग आहे ना, आपण म्हणतो प्रेझेंटेशन चांगलं असण्यासाठी देखील आमचा प्रयत्न आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन गुणवत्तेसाठी आम्ही खूप काम करतोय. आमच्या शिक्षकांना सुद्धा मी ऑलवेज तेच म्हणते, की इथे माझ्या टेबलवर मी तुमची कुठलीही फाईल प्रलंबित ठेवणार नाही.
प्रोव्हायडेड तुम्ही शाळेत थांबून पोरांना शिकवा. थँक्यू सो मच मॅडम, तुम्ही वेळ दिल्याबद्दल. मॅडमने आपल्याला पिंक रूम बद्दल माहिती दिली आहे. जिल्ह्यातील 770 शाळांमध्ये पिंक रूम ही संकल्पना राबवण्यात आली आहे आणि उर्वरित जे शाळा आहेत ते लवकरच ही संकल्पना तिथं राबवली जाईल आणि नक्कीच पिंक रूम ही संकल्पना किशोरवयीन मुलींसाठी फायदेशीर असणार आहे, यात काही शंका नाही. कॅमेरा पर्सन सूरज पाटीलसह मी नीता पोद्दार, तरुण भारत, कोल्हापूर.